चला मॅचकडे जाऊयात. धन्यवाद अक्षय पांडव सर, आपण ज्यांना ऐकत होतात या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा 20 मिनिटं 4 षटकं कंपल्सरी आहेत. विजय पटाला सर आज कुठल्याही प्रकारची त्यांना सवलत देऊ नका. स्ट्रिक म्हणजे स्ट्रिक. पहिला बॉल चिराग गोतारणेचा पहिलाच बॉल अगदी आगळ्या वेगळ्या स्टाईलनं सरळ फेकून दिलाय. त्या ठिकाणी पंच निर्णय आम्हाला कळवतील. चौकाराकरिता 4 धावांसाठी निघून जाईल. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. परफेक्ट. थँक्यू सो मच डीजे प्रतीक. मॅचकडे जाऊयात. पहिला बॉल चिरागचा अगदी वेगवान होता आणि त्यावर तेवढ्याच वेगानं फटका सुद्धा खेळलेला. आणि हा चेंडू पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. चिराग गोतारणे ज्याच्या गोलंदाजीचा विचार केला आपण तर गोलंदाजीची शैली अशी आहे, मिनी बुमरा असं त्यांना म्हटलं जातं. या तालुक्यामध्ये मात्र एक उदयोन्मुख खेळाडू आहे, प्रतिभा संपन्न खेळाडू आहे, ज्याला आपण यावेळी गोलंदाजी मार्क होणं पाहतोय. यावेळेला फुलटॉस बॉल आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेनं बॉल चाललाय. मिड विकेटचे खेळाडू बॉलवर झेपावत आहेत, वेगानं झपाट्यानं पोहोचलेत. एक कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि 2 धाबा सुद्धा कंप्लीट. सुरेख आणि वेगवान रनिंग बिट द विकेट या ठिकाणी बघायला मिळते. थर्ड अंपायरकडे कोणी मागणी केली आहे? पंच अंपायरची मागणी. ओके. थर्ड अंपायर सर आहेत राहुल अहिरे, ते या ठिकाणी चेक करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सज्ज होईल ओव्हर दी विकेटनं. यावेळेला संकेतकरिता बॉल होता. बॅटची एज घेतली आहे, फेक करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट. मैदानाच्या आतमध्ये रॉकेट थ्रो केला जातोय. विकेट होईल बदन. परतावं लागेल माघारी.
परफेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट ही नेहमी फलंदाजाकरिता डोकेदुखी ठरत असते. त्या ठिकाणी जे फिल्डर होते ज्यांच्या माध्यमातून सुजलजी ढिंगाणे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ब्रदर्स ग्रुप अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होत असताना जीत पाटील 1002 त्यांचं सहर्ष स्वागत. फलंदाजी करण्याकरिता या मैदानावर नेहमी ज्याच्या बॅटिंगचा बोलबाला राहतो तो शैलेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल झालाय. पडून उठून आणि जसा मिळेल तसा फटका, परंतु तो षटकारामध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता आणि प्रतिभा असलेला खेळाडू शैलेश. यावेळेला थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, वाईट चेंडू पंचांनी कळवलंय. केदारनाथ 11 संघाचे संघमालक रितेश घाग सर यांच्याकडनं शैलेशच्या सलगच्या 3 षटकाराकरिता रोख रक्कम 2000 रुपयाचे कॅश प्राइज. थँक्यू सो मच. यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू पंचांकडे जोरदार अपील केली जाते. उत्साह होता परंतु आत्मविश्वास थोडासा कमी आहे आणि निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना चिराग गोतारणे कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय परफेक्ट. बुमराचे जशा पद्धतीचे चेंडू असतात तशी मात्र त्याला आयडॉल मानून आणि तशा पद्धतीची चेंडूची हाताळणी या ठिकाणी त्याच्या माध्यमातून केली जाते. अगदी दर्जेदार. राऊंडी विकेटनं याही वेळेला लांब ठेवण्याचा प्रयत्न. पंचांकडे पुन्हा एकदा अपील. पंच मात्र आपल्या निर्णयावर त्या ठिकाणी पाहिलं आपण तर ठाम आहेत, नॉट आउट दर्शवतायत. षटक क्रमांक या ठिकाणी विचार केला तर संपले पहिला आणि धाबा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात 8 रन्स ऑन अ बोर्ड. निखिल भोईर या ठिकाणी रजा घेत आहेत. पाहणार आहोत त्यांना सेकंड राऊंडमध्ये आपण. तत्पूर्वी एक छोटीशी संधी आमच्या डीजेला आणि पुन्हा मैदानात परतूयात. सुजल ढेंगाणे या ठिकाणी येत आहेत. सुजलांचं सहर्ष स्वागत. राऊंड विकेटनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला मात्र पॅड लाईनवरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करायचं होतं मात्र जे जाळं होतं त्या जाळ्यामध्ये परफेक्ट अडकलाय. महत्वाचा खेळाडू स्वतः कॅप्टन संकेत पाटील बॅक टू डग आउट. विकेटचं बटन खेळाडू बाद.
या ठिकाणी आपण पुढचा नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आकाश, लोकेश टू आकाश असं बॅटल. यावेळेला बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. प्रचंड वेगवान आउटफील्ड आहे आणि तरी मात्र त्या क्षेत्ररक्षकांनी बॉल अडवलाय. कौतुक करावं लागेल, कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. वा, काय सुंदर पद्धतीने बॉलवर पोहोचले. अगदी दर्जेदार. रुचित होते आय थिंक त्या ठिकाणी, स्मित होते ज्यांनी या बॉलला मात्र स्टॉप केलंय. अगदी अप्रतिम. सुजल ढेंगाणे या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचा मुख्य मंचावरनं शुभ सन्मान जगदीश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सुजल ढेंगाणे आपल्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रामधनं मनीष वलटे, त्याच्यापासून लांब राहतोय बॉल, निघून जाईल. दन 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 करीत चौकाराच्या बाहेर. चौकार. आपण सन्मानाने या ठिकाणी पुढे यायचे. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. यावेळेला गेला बॉल पाहिला पण तर कव्हरचं क्षेत्र होतं. हा चेंडू पाहिला तर पॉइंटच्या डोक्यावरनं बॉलला सरळ पाठवलंय. वन बाउंस सीमारेषेच्या पार. चौकार. 4. अरुण सर या ठिकाणी आलेत. त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. वैभव गायकर यांच्या शुभ हस्ते. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनची सफर घडवण्याकरिता. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पार. सलगचे 3 चौकार मैदानात बघायला मिळालेत. बॅक टू बॅक 3 इन अ रो. धावसंख्या आपण पाहिली तर या चौकारांना जाऊन पोहोचली आहे. बावीस धावा स्कोर कार्ड वर तब्बल जोडला गेला. 22 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा आणि अंतिम एक चेंडू बाकी आहे. प्रेसिडेंट सर खूप मेहनत घेत आहेत या स्पर्धेकरिता. ब्रदर्स ग्रुप प्रेसिडेंट यावेळेला मात्र अगदी हलक्या हाताने खेळून काढलंय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चिराग होते. हलकीशी फंबल झाली आहे. शैलेश हे तिथे धावा चोरण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये झालंय. षटक क्रमांक संपलं या ठिकाणी दुसरं आणि धावा स्कोर कार्डवर जोडला गेला. 24 धावा स्कोर कार्डवर. मॅचकडे जाऊयात. स्ट्रायकिंग एंडला आता या ठिकाणी बघायला मिळतात आपल्याला. स्वतः शैलेश आहे स्ट्राईकला. मॅचकडे आपण परतूयात पुन्हा एकदा. चिराग आणि शैलेश या दोघांमधला बॅटल रंगतदार आहे. या दोघांमध्ये इथून कोण यशस्वी होईल हे मात्र मॅचचं रूप स्पष्ट करणारं षटक आहे. आणि पहिल्या बॉलवर शैलेशच्या बॅटमधनं
ओव्हर दी कव्हर. यावेळेला मात्र दर्जेदार स्ट्रोक मैदानात बघायला मिळालाय. सरळ सीमारेषेच्या पार. षटकार 6. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरनं चिराग. यावेळेला फटका फसलाय. उंची बरीच गाठली आहे. मॅच मधली कॅच महत्वाची या ठिकाणी मात्र ड्रॉप केली गेली आहे. कॅच ड्रॉप. शैलेशला दिलं जाते जीवनदान. शैलेश याच्या प्रति षटकाराकरिता मयुरेश भोईर या स्पर्धेकरिता ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची जी टीव्ही आहे ती देण्यात आली आहे त्यांच्याकडनं शैलेशच्या प्रति षटकारासाठी रोख रक्कम 300 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सज्ज होईल ओरदी विकेटने चिराग पुढचा बॉल घेऊन. यावेळेला मात्र समोरनं फिरवलाय. फिरवण्याची क्षमता आहे आणि त्या गोष्टीवर मात्र भर देत असताना चिरागनं यावेळी डॉट बॉल मैदानात बघायला मिळालाय. चांगल्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर हलकासा कट केला बॉल निघून गेला विकेटच्या मागे. डॉट स्वरूपात निर्धाव स्वरूपात जगदीशजी पाटील, नितेश पाटील, सागर पाटील अथक मेहनत आणि अथक परिश्रम या स्पर्धेकरिता. यावेळेला मात्र ओव्हर स्टेप काढली आणि तटवण्याचा प्रयत्न. विकेट किपर पासून थोडासा लांब राहिलाय बॉल आणि त्या ठिकाणी फर्स्ट स्लिपचे खेळाडू होते त्यांनी बॉलला स्टॉप केलं. बॅटेज होती. दीपेश घोलप यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत शैलेश यांच्या खेळीकरिता. स्वप्नील पटारे कळंबे यांच्या माध्यमातून शैलेशच्या 3 षटकारांकरिता सलगच्या 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेला शैलेशच्या बॅटमधनं फटका तर सजवलाय. शैलेशला परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन. खेळाडू बाद. बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानात आलेत. अजय. 5 चेंडू संपलेत. 32 धावा सोडल्या गेल्यात. परंतु चिरागनं मात्र महत्वपूर्ण यश मिळवून दिलं आपल्या संघाला. शैलेश या मॅच मधला सर्वात मोठा अडथळा त्याने दूर केलाय. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि धरली उचलून. टप्पा पडल्यानंतर बॅटला ब्रश करून बॉल मात्र विकेटच्या मागे निघून गेला. षटक क्रमांक संपलाय 3रा आणि धावा पाहिल्या 32. विकेट मिळाली आहे 3री.
नवीन गोलंदाजी करण्याकरिता भाविक सज्ज होतोय राऊंडी विकेटनं. लोवर फुलटॉस स्वरूपातला बॉल आणि मनगटातली ताकद फलंदाजानं दाखवली आहे. बॉलला फेकून दिलंय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम षटकार. धावसंख्या आपण पाहिली या 6 वाढून पुढे जाऊन पोहोचली. आमचे स्कोरर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत 38 या अंकावर. पहिल्याच बॉलवर भाविकचा हल्ला केला जातोय. चिरागचे षटक वगळले तर ज्या पद्धतीने दुसरं षटक होतं तेही महागडं. तिसऱ्या चिरागनं चांगला कमबॅक केला, परंतु चौथ्या षटकाची सुरुवात सुद्धा षटकारानं झाली आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवलीये. तदनंतर मात्र चिरागच्या मस्तकावर दस्तक देत बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्झिमम षटकार 6. सलगचा दुसरा बॅक टू 2 सलगचे ठोकलेत. काय तिसरा बघायला मिळेल आपल्याला? आकाश चेंडूला मात्र आकाश दाखवत असताना या ठिकाणी बघायला मिळतोय. दोन आले सलगचे. याही वेळेला तिसरा ठोकायचा होता, परंतु विकेटला संधी. कॅच कंप्लीट केली जाईल. विकेटचं बदन. खेळाडू बाद. कॉट अँड बोल्ड स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालेत. विकेट मिळाली. अविनाशजी ठाकरे साहेब ज्यांचं इथे आगमन होत आहे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं. यावेळेला मात्र अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. विकेटच्या मागे चूक झाली आहे. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा करायचं होतं. एक सिंगल मिळतीये आणि सिंगलला आपण पाहिलं तर स्कोर कार्ड मध्ये मात्र भर पडून पुढे जाऊन पोहोचेल. आमचे स्कोरर माहिती पोहोचवत आहेत 45. रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक यावेळी मात्र स्कोर कार्डवर. या वेळेला मात्र हाय अँड हँडसम ओव्हर पिच बॉलला परफेक्ट मिडल करत असताना बॉलला फेकून दिले. 50 क्रॉस. 51 धावा. यांचं हे गीत डीजे मास्टर आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. याच मैदानावर त्या खेळाडूचा खेळ पाहिला आणि आज ISPL मध्ये अक्षरशः प्रचंड सर्वात वेगवान चेंडू हाताळण्याचा रेकॉर्ड ज्याच्या नावी झालाय. 145.3च्या वेगानं या ठिकाणी मात्र ज्याने गोलंदाजी केली आहे तेच विवेक शेलार. त्यांचं या ठिकाणी मात्र हे गीत आपण ऐकलं, परंतु मैदानामध्ये विकेट यावेळी येत असताना
4 षटकं या ठिकाणी संपली आहेत आणि धावसंख्या 51. रुचित वलटे नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. रुचित सज्ज होईल वरती विकेटनं. रुचित पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर रुचितच्या फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या मस्तकावर दस्तक देत नॉक नॉक करत बॉल सीमारेषा पार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. षटकार 6. परंतु आज ISPL मध्ये अक्षरशः कालच्या दिवसात ज्याने अर्धशतक ठोकलं त्याचं एक गीत यावेळी आपल्यापर्यंत ऐकवलं जात आहे. पंचांचं बोट चाललंय आकाशाच्या दिशेनं. खेळाडू मात्र स्वतःहून प्रांगणाच्या बाहेर निघालेले. विकेट खेळाडू बाद. सज्ज होईल वरती विकेटनं. यावेळेला मागे गेले थोडेसे. पंच करण्याचा प्रयत्न होता. बॉलला स्टॉप तर केले. एक कंप्लीट केली. दुसऱ्याच्या प्रयत्नात आहेत आणि 2 धाबा कंप्लीट होतील. दुहेरीनं वाढून आपण स्कोर कार्ड पाहिलं. राहुल ऐरे सर आम्हाला दर्शवत असताना 59 रन्स ऑन बोर्ड. चेंडू आतापर्यंत षटकातील संपलेत. या ठिकाणी 3. यावेळेला डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचे फिल्डर मनीष वलटे इंटरेस्टेड आहेत. बॉलवर जात आहेत. फेक चुकीच्या एंडला करत आहेत. फेक त्या एंडला केली आहे ज्या एंडला थ्रो जाणं थोडंसं कठीण आहे. फॉर्मेट दाखव ना मला व्हॉट्सअपला. मी झेरॉक्स मारेन. अक्षय फॉर्मेट टाक ना मला. मी झेरॉक्स मारतो. यावेळेला लांब ठेवला जातोय चेंडू आणि सातत्यपूर्ण. मात्र या षटकामध्ये पहिला बॉल सोडला तर तो वगळता ज्या पद्धतीने गोलंदाजानं कमबॅक केलाय महत्त्वपूर्ण षटक होतं. कारण शेवटचं षटक म्हटलं ज्याच्यामधनं हाणामारी अटॅकिंग बॉलिंग जास्त केली जाते परंतु थांबवून ठेवलंय. रोखून धरलंय फलंदाजांना. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरिता आपण यायचे बोथ टीम्स. याही वेळेला 1 मोर डॉट बॉल की काय. विकेट आहे का सर. नाही ओके. डॉट बॉल येतोय आणि इनिंग संपली आहे पहिली. षटक संपले 5 आणि धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. 61 येणारे बॉल 30 करायचे आहेत तुम्हाला 62. गांधरेगावचे विद्यमान उपसरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा आपण मुख्य मंचावरनं या ठिकाणी सन्मान करणार आहोत. जगदीशजी पाटील यांना विनंती आपल्या शुभेच्छा आपण अविनाशजी ठाकरे साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करायचा आहे. शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2026 हा भव्य दिव्य थरार आपण या मैदानावर पाहतोय. गातेचं हे मैदान ज्याची आज लोकेशन सुद्धा शिवकृपा मैदान येते. म्हणजे इतकं सुंदर आणि अप्रतिम मैदान आहे. लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकाल. या ठिकाणी मात्र मुख्य मंचावर मान्यवरांचा सन्मान केला जातोय. चला टॉस साठी या बोथ टीम्स. बोथ टीम कॅप्टन्स चला टॉस करण्याकरिता यायचे त्वरित. दोन्ही संघांचे कर्णधार सिद्धेश्वर कोंडले आणि KCC कोळकेवाडी. नंदन या ठिकाणी येत आहेत. नंदन आपलं सहर्ष स्वागत. ओम एंटरप्राइजेस कोंडले
ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले आणि दुसऱ्या बाजूनं केसीसी कोळकेवाडी. कोळकेवाडी टीम कॅप्टन, कोळकेवाडी टीम कॅप्टन आपण टॉस करण्याकरता यायचंय. कोळकेवाडी टीम कॅप्टन सिद्धेश मोरे थोडे लवकर या, मान्यवर आपली वाट पाहत आहेत. धावतच येत आहेत. थँक्यू. टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल. जसं आपण सेकंड इनिंग कडे जाऊयात, मायक्रोफोन वरनं तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील अक्षय पांडव. सो थँक्यू. धन्यवाद अद्वर यांना. आपण पूर्वार्धाच्या खेळामध्ये ऐकलं, अगदी लाजवाब खेळ तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 61 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 62 धावसंख्येचं लक्ष्य ते ठेवलं गेलंय. बघूया या 62 धावसंख्येला कशा पद्धतीनं धावफलकावर जोडले जाईल. चला, सलामीचे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे. 2 सलामीवीर आपण मैदानाच्या आतमध्ये यायचे. कॉइन स्पिन केला जातोय मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते. आपल्यासोबत उपस्थित असलेले विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत गांधरे अविनाशजी ठाकरे साहेब, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस तिथे केला जातोय. कॉइन तिथे स्पिन केला गेला. तिथे कोळकेवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले या टीमला तिथे फलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय. टॉस विन कोण आहे? कोलकेवाडी ना. एक रंगतदार सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. साई देवा चिखले आणि त्यांच्या विरोधामध्ये सोपान स्मृती दुपारेपाडा. साई देवा चिखले संघानं पूर्वार्धाच्या खेळात जवळपास 12 या सरासरीनं धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जोडली. 61 विजयाकरता 62चा वाण ठेवलंय ते सोपान स्मृती दुपारेपाडा या टीमच्या विपक्षामध्ये. सोपान स्मृती दुपारेपाडा संघाकडनं 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडकडे मनीष वलटे, नॉन स्ट्राईक एंडकडे राजेश वलटे, हे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबाबदारीनं खेळ तो मैदानाच्या आतनं पेशकश करावा लागेल. बघूया कशा पद्धतीने इथे सुरुवात केली जाते. या पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिल पाटील जे गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहेत. बघूया कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आहेत. मॅचला सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन गोलंदाज अनिल सज्ज होत आहे मनीषच्या विरोधात. चेंडूला पाहिलं, सोडून दिलं, बाकीचं काम पंचांवर सुपूर्द होतं. पंचाने इशारा केला, इट्स अ वाईड नॉन प्लेबल. अतिरिक्त धाव ती धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता 0वरनं 1 या आकड्यावर 62 धावसंख्येचं लक्ष्य ते समोर ठेवलं गेलंय. आणि या 62 धावसंख्येला पूर्णत्वाला नेण्याकरता मनीष वलटे ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकर एन कडे आहे. यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर देहेष्टीचा वेध घेतोय. चांगला बॉल तिथे डिलिव्हर्ड केला गेला. मनीष वलटे ऑफस्टम्पच्या बाहेरनं तिथे खेचून मारण्याचा प्रयत्न होता, सफल झाला होता. मात्र आयसाईट ती तेवढीशी चांगल्या पद्धतीने चेंडूवर घडवून ठेवू शकला नाही. आणि त्यामुळे बॉल जर आपण पाहिला तर तो देहेष्टीवर येऊन आदळला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतं. योग्य टप्प्यावरनं गोलंदाजी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते आणि ती योग्य टप्प्यावरची गोलंदाजी सध्या आपल्याला इथे गोलंदाज अनिल पाटील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मनीष वलटे दुपारेपाडा संघाचा प्रमुख तारणहार फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. तिथे वा, लाजवाब, आउटस्टँडिंग, दर्जेदार, क्वालिटी झेल. मनीष वलटे त्याला माघारी परतवलं. विकेटचं बदन खेळाडू बाद.
अक्षय जाधव यांच्या माध्यमातनं हर्षद जाधव आणि अक्षय भोईर यांच्या माध्यमातनं या आउटस्टँडिंग झेल करता 500 रुपयाचा कॅश प्राइज येते. दर्जेदार झेल करता अप्रतिम कॅच तिथे आपल्याला पाहायला मिळाला. मनीष वलटे जो महत्वाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये होता, एक मोठं आव्हान जो पेशकश करू शकला असता त्या मनीष वलटेला तिथे या दर्जेदार झेलनं माघारी परतवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता शुभम दुपारे जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना बघूया शुभम तो कशा पद्धतीने इथे खेळ करताना पाहायला मिळेल. काय आउटस्टँडिंग झेल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. संकेत पाटील त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत होता आणि लाजवाब एफर्ट होते, लाजवाब एफर्ट होते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अनिल अगदी प्रभावी मारा अनिल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मनीषला माघारी परतवलंय. शुभम मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे मात्र दर्जेदार फटका ओव्हर दी कव्हर बॉल चाललाय सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार 6. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं झेपावतोय. जोपर्यंत बॉलला तिथे उचललं एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या 7. खेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिल्या 2 बॉलवर जर आपण 8 धावा आहेत. पहिल्या 2 बॉलवर जर आपण पाहिलं तर तिथे गोलंदाजाचं वर्चस्व प्रस्थापित होते असं चित्र होतं. मात्र मैदानामध्ये शुभम आला आणि तो नुसता आला नाही, त्याने आल्या आल्या एक चांगला दमदार षटकार खेचला आणि तदनंतर मग धावसंख्येला सुस्थितीत नेण्याचं काम त्याच्या वतीने आपण पाहतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर फलंदाजानं मिस केलाय हा फुल टॉस. कारण पदलालित्य नव्हतं. तुमचं फुटवर्क ते खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये चेंडूला मिडल करायचं आहे, रन्स बनवायचे आहेत, तर मग फुटवर्क करणं पदलालित्य ते दाखवणं खूप महत्वाचं असतं आणि यावेळेस ते पदलालित्य नव्हतं. त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल खेळलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित केलाय. 4. एक चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीनं ओव्हर तिची सांगता होती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. एकेरीच धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर एका विकेटच्या पतनानंतर 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सोपान स्मृती दुपारेपाडा हा संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावर. वाडा क्रिकेट असोसिएशनची संलग्न असणारी ही स्पर्धा जिला आपण एन्जॉय करतोय. वाडा तालुक्यातील दर्जेदार खेळाडूंचे संच या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानात येताना अगदी आपला दर्जेदार खेळ दाखवताना पाहायला मिळाले. पहिल्या दिवसातनं जर आपण पाहिलं तर जीवी स्पोर्ट्स WRSK सुपोंडे हा संघ क्वालिफाय झाला. कालच्या दिवसातनं नुमान 11 FDC कुडूस हा संघ क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आजचा या स्पर्धेतील 3रा दिवस आहे. सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये एक मोठा उलटफेर आपण पाहिला. गुड्डू 11 वसुरी या संघानं तिथे आई गावदेवी पिंपळास यांना पराभूत केलं. तिथनं मग आजच्या दिवसाची सुरुवात झाली. यावेळेस मात्र हा बॉल मिडल ऑफ द बॅटनं खेळलाय उंच हवेतनं ओव्हर दी बॉलर हेड डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. षटकार 6. विकेटच्या पतनानंतर यावेळेस मात्र पुढच्या एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चुकी कराल तर मग बॉल मैदानाच्या आत थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. इथे कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत म्हणावं लागेल टांगा पलटी घोडे फरार. एक टप्प्या अखेरीस चेंडू सीमा रेषा पार. चौकार 4. चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा या राफलकावर लागल्या गेल्या. 2 बॉलवर 2 मोठे फटके इथे आपल्याला पाहायला मिळालेत.
यावेळेस मात्र फिरवलं चकवलं तिथे बॉलवर फिंगर रोल केले होते कट करण्याचा इरादा तो दर्शवला होता आणि तो यशस्वी ठरवला. बॉल डप्पा खाल्यानंतर हलकासा काटा बदलत असताना विकेट किपर जाण्यामध्ये गेला. निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कुंदन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस कव्हर आहे जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल मिळेल. फलंदाजी थोडंसं आता सिंगल्स त्या शांतपणे घेत आहेत कारण त्यांना ठाऊक आहे ज्या रन्स आपल्याला पर ओव्हर दहा फलकावर जोडायचे आहेत त्या रन्सच्या आपण अगदी नजदीक आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्ले क्रमांक 2 ते सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे 38 सर्कलचा जो घेरा आहे तो फुललेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये संधी आहे आणि इथे कॅच कॅरी केला जाईल. विकेट क्रमांक 2 दुसरा झटका. सोपान स्मृती दुपारेपाडा या टीमला फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळते. राहुल जो बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जातोय. चांगला खेळ तो त्याला दाखवावा लागेल कारण जरी चांगल्या रन्स दाफलकावर लागले असले तरी या मॅचला जिंकण्याकरता तुम्हाला 62 धावसंख्येचं आव्हान आहे आणि ते असंच सहजतेनं दाफलकावर लागणार नाही. अथक परिश्रम आणि मेहनत करूनच त्या रन्स तुम्हाला दाफलकावर जोडता येतील. बॅटिंग करण्याकरता राहुल मैदानाच्या आतमध्ये आलाय. क्रमांक 4 वर बॅटिंग करण्याकरता तो मैदानामध्ये आलाय. आतापर्यंत 1.5 नंतर 23 लागल्यात. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा रूम दिला जागा बनवली आणि त्यानंतर हा फटका खेळलाय. बॉल चाललाय तिथे स्वीपर कव्हर मधनं सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक जर आपण पाहिलं तर ते 27 13.50 या सरासरीनं 2 षटकांचा खेळ समाप्ती एखेरीस 2 विकेट गमावल्यानंतर सोपान स्मृती दुपारेपाडा संघ 27. अरे पैसे अकाउंटला नाही म्हणून तुला सांगितलं ना. यावेळेस मात्र हा बॉल तिथे उडवलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. पुन्हा एकदा दूर सीमा रेषा पार. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. षटकार 6. तो 200 द्याच आहेत काय एवढं पण नाही. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतं. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमकता हीच भूमिका मैदानात मला बजावायची आहे हे सांगत असताना बॉलला उडवून फेकून दिलं जात आहे. सीमा रेषा पार. षटकार. सलगचा 3रा षटकार मारला तर करण पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. नाही येतो कुठून टाकू तुला तुला सांगू समजते का नाही. करण पाटील उर्फ दादू यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. सलगचा 3रा षटकार. इथे दर्जेदार बॅटिंग शुभम कडनं आपल्याला पाहायला मिळते. 8 बॉल मध्ये 30 वर बॅटिंग करतोय. पुढचा बॉल
यावेळेस मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑन आपल्या जागेवर आहे. एक सिंगल ती धाफलकावर जोडली जाईल. जोपर्यंत चेंडू होईल एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती झपाट्यानं 40 या आकड्यावर. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 22 धावसंख्येची गरज आहे आणि त्याकरता तुमच्याकडे तब्बल 15 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र लोवर फुल टॉस. त्याला पुण्याच्या एक धावा दिली. बॉल चाललाय. इट्स अ टावरिंग हाय अँड हँडसम षटकार. दर्जेदार बॅटिंग होती. या षटकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडतोय. अगदी थंडीच्या महिन्यात पाऊस पाडला जातोय आणि तो कसला तर षटकारांचा, धावांचा. दर्जेदार बॅटिंग ती मैदानाच्या आतनं सध्या होत असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाज लाजवाब खेळ करतोय. सोपान स्मृती दुबारेपाडा संघ या मैदानावर जेव्हा जेव्हा ते आलेत ना तेव्हा तेव्हा त्यांचा परफॉर्म तो अगदीच वाखाणण्याजोग राहिलाय. नेहमीच अगदी चांगला परफॉर्म या मैदानावरनं सोपान स्मृती दुबारेपाडा या टीमकडनं आपल्याला पाहायला मिळालाय आणि आजही तो दमदार खेळ त्यांच्या वतीनं आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होतोय. पुढच्या एकदा बॉलला हवा दिली. बॉल चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं. मात्र तिथे वेल जज दर्जेदार क्वालिटी झेल तो पुण्याच्या एकदा संपन्न केलाय. संपवला बॅटरचा खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद. या मॅच मध्ये साई देवा चिखले संघ कसा खेळलाय ते माहित नाही. मात्र या मॅच मध्ये संकेत या नावाची चर्चा जरूर आहे. रील्स बनतील आज संध्याकाळी त्याच्या स्टेटसवर किंवा त्याच्या फॅनच्या त्याच्या सहकाऱ्यांच्या स्टेटसवर हे 2 झेल निश्चित पाहायला मिळतील. ज्या पद्धतीनं त्याने हे 2 आउटस्टँडिंग झेल ते कंप्लीट केलेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 46 या आकड्यावर आहे. चांगली फटकेबाजी ती सध्या मैदानात होतीये. 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. नवीन बॅटर रुचित जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. यावेळेस मात्र रुचित नाही आल्या आल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न केलाय. तिथे झेल सोडला गेलाय. जीवनदान ते तिथे दिलं गेलंय आणि जीवनदानाबरोबर 2 धावा तो इथे पळून पूर्ण करतोय. या दुहेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना 48 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. प्रतिषेधक 16 या सरासरीनं 48 धावा धावफलकावर आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि विजयाकरता रन्स बनवायचे 14. 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण कशा पद्धतीनं जुळवलं जाईल ते इथनं आपल्याला बघायचंय. मात्र नवीन गोलंदाज जो ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4थ्या षटकाकरता गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय अजय, ज्याला गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. बघूया अजय तो या आपल्या टीमला कमबॅक करून देतोय का. इथे चांगली गोलंदाजी त्याच्या वतीनं साकार केली जाते का. इथे अचूक टप्प्यावर जर त्याने गोलंदाजी केली, फलंदाजांना जर इथे रोखून धरलं, बंदिस्त केलं, शांत ठेवलं तर निश्चित या मॅच मध्ये त्याच्याही टीमला जागा निर्माण होऊ शकते आणि साईदेवा चिखले हा संघ इथे मैदानाच्या आतमध्ये लढू शकतो. लढावं लागेल. संघर्ष आहे तुमच्या वाट्याला. मात्र तो संघर्ष योग्यतेनं पूर्ण करताना इथे विजयावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न साईदेवा चिखले संघाला करावा लागेल. 12 बॉल आणि 14 धावा त्या इथनं वाचवायच्या आहेत. कारण पहिल्या 3 गोलंदाजांनी अक्षरशः धावसंख्येची लयलूट केली आहे. सोपान स्मृती दुपारेपाडा संघ या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. मात्र इथे बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. क्रिकेटचा खेळ आहे ज्यामध्ये होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. इथे राजाचा रंग अगदी क्षणार्धात होतो. त्यामुळे या खेळात कोणालाही गर्व करून चालत नाही किंवा हलक्यात घेऊन चालत नाही. इथे मात्र डान्सिंग ग्राउंड ट्रॅक पद्धतीने खेळलाय. बॉल काऊ कॉर्नरच्या दिशेने वळालाय. जोपर्यंत उचललं 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत 10 आणि रन्स बनवायचे आहेत 13 धावा. 10 चेंडू आणि 13 धावा. येणाऱ्या जे चेंडू आहेत येणाऱ्या चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी अजय यांना मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत चिखलेचे आणि अगदी चांगली गोलंदाजी ती इथे साकार करावी लागेल. फुलटॉस होता मात्र तो लोअर फुलटॉस होता. कमी गतीचा फुलटॉस होता ज्यामुळे त्याला एक सिंगलमध्येच कन्वर्ट करणं ते शक्य झालं.
1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 50 कम्स 50 धावा सोपान स्मृती दुपारे बाळा या संघाच्या धावफलकावर लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ तो योग्य टप्प्यावर आतापर्यंत होत असताना आपण पाहतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजयला या मॅच मध्ये आपल्या टीम करता चांगली गोलंदाजी ती निश्चित करावी लागेल. एक अँगल बनवला. अँगल बनवताना बॉलला विकेटच्या मागे नेला. इथे निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. आता इथनं बॉल शिल्लक आहेत येणारे 8 आणि 8 बॉल मध्ये रन बनवायचे आहेत 12. 8 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. अजय पुढचा बॉल घेऊन हवेच मात्र हा बॉल तिथे अलंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. जोपर्यंत उचलला एक सिंगल रन्स वाचवतोय अजय. शेवटच्या ओव्हर करता काही रन शिल्लक ठेवणं गरजेचं आहे कारण शेवटच्या ओव्हरमध्ये एकदा की मॅच गेली तिथे प्रेशर क्रिएट करता येतो. 1-2 डॉट बॉल जर शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजांना हाताळले तर मग त्या मॅचमध्ये तुम्हाला तुमच्या टीम करता जागा निर्माण करता येते आणि ती जागा निर्माण करण्याकरता हा बॉल तो अजयला अगदी योग्य टप्प्यावर हाताळावा लागेल. यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत सेल्फ फॉलो थ्रो मध्ये आहे इथे संधी आणि त्या संधीचं केलंय सोनं. इथे टिपला एक दर्जेदार खेळ झेल आणि बॅटरचा संपवला खेळ. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज रुचित ज्याला माघारी जावं लागेल. विकेटचं पतन. खेळाडू बाद. सूरज दुपारे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आला. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि या 6 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 11. 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. 6 मध्ये 11 कशा पद्धतीने धावफलकावर लावल्या जातील. 6 मध्ये 11 कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील ते इथे आपल्याला बघायचंय. चला टीम मीटिंग जास्त नको. लगेचच मॅच सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. साई देवा चिखले संघ आपल्याला विनंती आहे लगेचच मॅच ती सुरू ठेवायची आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तो यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने केसीसी कोळकेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक अंतिम षटक महत्वाचं षटक 6 बॉल 11. या मॅचच्या पहिल्या 3 ओव्हर मध्ये असं वाटत होतं की 6व्या ओव्हर पर्यंत मॅच जाणार नाही. आता या 5व्या ओव्हर मध्ये मॅच जाणार नाही. मात्र आता या मॅच मध्ये 5व्या ओव्हर मध्ये मेहनत करण्याची वेळ ती सोपान स्मृती दुबारे बाळा या टीमवर आली आहे. स्ट्रायकर कडे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते फलंदाज शुभम ज्यानं 33 धावा या मॅच मध्ये धावफलकावर जोडल्यात. या मॅच मधला तो एक महत्वाचा खेळाडू आहे. इथे बाउंड्री जवळ येऊन पाणी देण्याचा खेळाडूला कोडलेगावचे नयन इथे उपस्थित झालेत. आपल्याला विनंती आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. या दरम्यान बॉलला अगदी दर्जेदार पद्धतीने खेळलाय. बॉल सीमारेषा पार. जिथे अन्य संपूर्ण टीम जर आपण पाहिली ना ती स्ट्रगल मध्ये आहे. मात्र तिथे एक बॅटर शुभम तो मैदानाच्या आतमध्ये अगदीच कारगिरी साबित होतोय. या मॅच मध्ये वन साइड हिरो वाली जी कामगिरी असते ना ती वन साइड हिरो वाली कामगिरी सध्या शुभमच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. लाजवाब बॅटिंग सध्या तो मैदानाच्या आतनं करतोय. लढतोय झगडतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. यावेळेस वा लाजवाब. एका धावसंख्येची गरज. स्कोर लेवल. दुसऱ्या बॉलवर लगेचच त्यानं इथे षटकार खेचलाय 6.
इथे मात्र व्हाईट बरोबर हा सामना इथे जिंकलाय तो टीम सोपान स्मृती दुपारेपाडा या टीमनं. सोपान स्मृती दुपारेपाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे शुभम, ज्यानं दर्जेदार खेळ तो मैदानाच्या आतनं करून दाखवला. वैयक्तिक 43 धावसंख्येची एक बहरदार इनिंग ज्यानं मैदानातनं साकारली तो शुभम ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हेमंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे मॅन ऑफ द मॅच इथे वितरित करणार आहोत आणि हेमंत पाटील ही मॅन ऑफ द मॅच तिथे वितरित करतील. शुभम, ज्यानं दर्जेदार खेळ तो मैदानाच्या आतनं दाखवला.